कुठल्या पण गोष्ट करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि आपले मार्गदर्शन आपले जे गुरु आहेत सह्याद्री स्पोर्ट्सचे जे गुरु आहेत सागर मालुसरे सर ते कुठून येतात ते सर्वांना माहिती आहे ते बँड्रावरून येतात सगळ्यांनी जोरदार टाळ्या लावावी सागर सरांसाठी सह्याद्री गोविंदा पथक 2024 चं ऑफिशियल किटचं ओपनिंग होतं आहे आपले प्रमुख पाहुणे माननीय ऍडव्होकेट रवीजी व्यास तसेच त्यांचे सहकारी सागर रखवी व तसेच त्यांचे सहकारी इथे आल्याबद्दल मी सह्याद्री गोविंदा पथकातर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवावे विजय असो हम तुम्हारे साथ हैं अरे रवि भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या तुमचा लाडका चॅनलवर. सो आज आम्ही चाललो आहे सह्याद्री गोविंदा पथक इकडे यांचा टी शर्ट ओपनिंग सेरेमनी. सो चलो जाते हैं टी शर्ट सेरेमनी के लिए. नमस्कार दादा, कुठे तर आज काय आहे इकडे आपलं स्पेशल? सह्याद्री गोविंदा पथकचा टी शर्ट ओपनिंग आहे. आपले बाकीचे जेवढे तुम्ही बघू शकतात सह्याद्री गोविंदा पथकचे खेळाडू आलेले आहेत. आता आपले चीफ गेस्ट पण येणार आहे. तर तुम्ही 5 मिनिटाचा वाट बघा, तुम्हाला टी शर्ट ओपनिंग तुम्ही एन्जॉय करणार. चला थँक्यू. भेटूया आपण 5 मिनिटं. ओके. सह्याद्री गोविंदा पथक 2024 चं ऑफिशियल किटचं ओपनिंग होतं आहे आपले प्रमुख पाहुणे माननीय ऍडव्होकेट रवीजी व्यास तसेच त्यांचे सहकारी सागर रखवी व तसेच त्यांचे सहकारी इथे आल्याबद्दल मी सह्याद्री गोविंदा पथकातर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवावे तसेच मंडळाने यावेळी सँडो सुद्धा केलेले आहेत आणि ऑफिशियल किट सुद्धा आहेत. तर आपले प्रमुख पाहुणे
रवी भाई यांना मी विनंती करतो की किटचं अनावरण करावं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सह्याद्री गोविंद पथक ऑफिशियल किट 2024. प्रमाणे यंदाही तुझं नाव घेऊन अंडी फोडायला जात आहे तेव्हा तुझ्या या बाळ गोपाळांना सांभाळ. त्यांना असेल तर 15 घेऊ. पोरं तुझं नाव घेऊन जात आहे त्यांना चुकून घ्या. त्यांना हे वर्ष चुकायचे समृद्धीचे आणि समाधानाचे जावं ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. रितेश टेंडुलकर यांना विनंती करीन की दुसरं आपलं किट ओपनिंग करावं. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. साठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. जे जालिंदर गणेश फुटाणे कौस्तुभ सावंत यांना विनंती करीन. 2024 ची जी सुरुवात झाली मी सगळ्यांना सांगू इच्छितो की अतिशय तसं कठीण परिस्थितीमध्ये या पथकाने सुरुवात केली 2024 साली. बिकॉज जे प्रत्येक वर्षी आम्ही ज्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो त्या ग्राउंडवर आता बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला ठाकूर गलीच्या समोर एक जागा मिळाली ती सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याच्या मागे सुद्धा खूप जणांचं सहकार्य होतं. पण आम्ही तिथे प्रॅक्टिस करत होतो पण ते चिखल आणि याच्यामुळे पोरांना त्रास होत होता आणि सगळे मच्छरांच्यामुळे त्रास होत होता. त्याच्यानंतर आम्ही मंडळाने विचार केला की ही जी एक जागा आहे. आम्ही शिवनेरी मित्र मंडळाकडे आलो. त्यांचे सभासद त्यांचे अध्यक्ष रितेश टेंबुलकरांशी आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला चांगली मदत केली. त्यांनी बोलले कधी या कुठल्याही कामासाठी या माझा नेहमी तुम्हाला हातभार आहे. जोरदार टाळ्या वाजवा शिवनेरी मित्र मंडळासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि आता तुम्ही बघताय मंडळाचं 16वं वर्ष आहे. गेल्या वर्षी 7 थरांची सलामी दिली आणि या वर्षी नक्कीच 8 थर लावणारच आहे. एवढी मनापासून सर्वांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि 8 थर लावणार की नाही. धन्यवाद. तसंच मी आपले माननीय ऍडव्होकेट रवीजी व्यास यांना विनंती करतो की जरा 2 शब्द मार्गदर्शन करा. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझी सुरुवात सागर अक्कीजी, नितेशभाई, संदीपजी, उपस्थित सर्व गोविंदा आपले सगळे माझे मित्र बंधू सगळ्यांना मी आजचा सर्व कार्यक्रमाच्या खूप खूप शुभकामना देतो, शुभेच्छा देतो. आणि हा जो सह्याद्री गोविंदा पथक आहे आता मागील किती वर्षापासून आपली नरसिंहाची पण दहीहंडी तुमच्या हस्ते फोडली जाते याचा पण मला खूप आनंद आहे. आणि यावेळी 8 थर तुम्ही लावणार आणि हे अतिशय आपल्या मीरा मैदानासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे. आणि ज्याप्रमाणे मागच्या वर्षी 9 थरांची सलामी
आपल्या जय जवान पथकाने दिली होती आणि मला पूर्ण विश्वास आहे आणि माझी अपेक्षा पण आहे की सह्याद्री गोविंद पथक सुद्धा हा जो लक्ष आहे तो पुढच्या वर्षी 100% सगळे माझे जुने मित्र आहे, एकदम जवळचे मित्र आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या सोबत तुमच्या मित्र म्हणून मी सदैव तुमच्या सोबत आहे. मला जे काय लागलं ते सगळं आम्ही आणि आमची टीम तुमच्यासाठी रात्र दिवस करा आणि आमची सनातनी संस्कृती आहे याला पुढे घेऊन जावा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कुठल्या पण गोष्ट करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि आपले मार्गदर्शन आपले जे गुरु आहेत सह्याद्री स्पोर्ट्सचे जे गुरु आहेत सागर मालुसरे सर ते कुठून येतात ते सर्वांना माहिती आहे. ते बँड्रावरून येतात. सगळ्यांनी जोरदार टाळ्या लावली सागर सरांसाठी. सागर सर प्रत्येक याला एवढं समजवतात की कधी कोणावर रागवले नाही, कधी कोणावर चिडलेले नाहीये, कधी कोणाला अपशब्द बोललेला नाहीये. मी खरं बोलतोय. असा जर कोणाला गुरु भेटला ना तर कुठलाही विद्यार्थी कुठल्याच कामात मागे पडणार नाही. जोरदार टाळ्या सागर सरांसाठी. तसेच आपले सागर रफी सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य करत असतात. व्यासपीठावरती बसलेले आपले प्रदीप व्यास, त्याच्यानंतर त्यांचे पदाधिकारी ज्या पद्धतीने त्यांनी सह्याद्री गोविंद पथकाला त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना एवढं मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. हा उत्सव असा आहे की या उत्सवामध्ये आपल्याला आपली संस्कृती आपली मेहनत त्याच्यानंतर आपण आपलं डिसिप्लिन या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी पडणार आहे. 8 थराचं स्वप्न 9 थराचं स्वप्न भविष्यात आपण जे गाठणार आहोत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मेहनत आणि त्या मेहनतीच्या पाठी अशी मेहनतीला साथ देणारी माणसं उभी असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नक्कीच यावर्षी 8 थराचा जो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे त्यासाठी आपण जी तयारी करत आहोत ती तयारी आपल्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त आपल्याकडे पोहोचून 2 ते 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये आपण आपल्याला टार्गेट आपल्याला गाठायचं आणि त्या टार्गेट गाठण्यासाठी आपल्याला जे काही आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही फॉलो करा. आहे उत्सवही साजरा करा, आपल्या मंडळाचं नावही मोठं करा, पण प्रत्येकाला उत्सवामध्ये आपल्या मुलाला जपा आहे प्रत्येकाने. तसेच कपिल शर्मा यांचा सुद्धा सत्कार होईल. सह्याद्री गोविंद पथक यांनी चांगली अशी सलामी 5 टनाची. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताने रे गोपाळा.
सगळ्यांना सह्याद्री गोविंद पथकांना आणि आलेले मान्यवर आणि आलेले सगळे मित्रपरिवार यांना एक सांगू इच्छितो की यंदा सह्याद्री गोविंद पथकाला एक चांदमलनगर मीरा भाईंदरचा विघ्नहर्ता या मंडळातर्फे एक विनंती आलेली होती की आमच्या आगमनाला सह्याद्री गोविंद पथकाची सलामी भेटेल का, आणि सह्याद्री गोविंद पथकाने होकार दिलेला आहे. जोरदार टाळ्या जाऊया. 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता चांदमलनगरच्या गेटवर सह्याद्री गोविंद पथक मानवंदना देईन मीरा भाईंदरच्या विघ्नहर्ताला. आणि सर्वांना विनंती आहे की या वर्षीचं जे किट असेल तेच तुम्ही घालून यायचं आहे. पूर्ण किट घालूनच तुम्हाला सलामी द्यायची आहे.